नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी रंग फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आज सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे। सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला आढळून आला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। गृहमंत्री अमित शाह यांच्या 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याच्या घोषणेनंतर नक्षल विरोधी मोहीम अधिक गतिमान करण्यात आली। त्यामुळे घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी 3 महिन्यांपूर्वी पत्रक प्रसिद्ध करून शांती वार्ता आणि युद्धविरामची मागणी केली होती। मात्र केंद्र सरकारकडून उत्तर न मिळाल्याने नक्षलवाद्यांचा प्रवक्ता भूपती उर्फ सोनू उर्फ अभयने पुन्हा एकदा चर्चेची मागणी केली आहे। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले। या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत याला हुतात्म्यांचा अपमान असे संबोधले आहे। मुंबई फिल्म फाउंडेशन तर्फे 24 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पुण्यात 6व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। देशभरातील 105 चित्रपट मोफत दाखवण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे। फेब्रुवारी महिन्यापासून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदानच न मिळाल्याने 1800 केंद्र चालकांनी ठिकठिकाणी उपोषण करीत निदर्शने केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोरही निदर्शने करण्यात आली। अखेर या शिवभोजन केंद्र चालकांचे थकलेले 200 कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोरच 2 तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांचा ताफा ज्या रस्त्यावरून जात होता तिथे अचानक 2 तरुण आले। त्यांनी बॉटलमधून अंगावर पेट्रोल ओतले। हे बघताच पोलिसांनी धाव घेत त्यांना पकडले। यावेळी गोंधळ उडाला होता। बुधवारी सकाळी शहरात ही घटना घडली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात यावर्षीही शारदीय नवरात्र उत्सवाच्या आधी गर्भगृह स्वच्छता करण्यात येत आहे। या निमित्ताने आज बुधवारी 17 सप्टेंबर 2025 रोजी दिवसभर भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद राहणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 पर्यंत गर्भगृहात भाविकांना जाता येणार नसल्याचे मंदिर प्रशासनाने अधिकृत परिपत्रक प्रसारित करून कळवले आहे। पुण्यात आर्थिक ताणतणावातून अधिकांश आत्महत्या झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे आणि कामाच्या ठिकाणचा मानसिक ताणतणाव ही देखील आत्महत्येमागची महत्त्वपूर्ण कारणे आहेत। यंदा 9 महिन्यात 131 जणांनी जीवन यात्रा संपवली असून यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे। पैसा नाही तर इकडे कशाला आलास असे म्हणत बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून एकाला मारहाण करण्यात आली आहे। ही घटना शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी रात्री साधारण 10 वाजताच्या सुमारास घडली। या प्रकरणी दत्तवाडी परिसरातील तमन्ना शाहरुख बुलाना तसेच बुधवार पेठेतील तनुजा हकीम अली मौला आणि सोनिया गुलाम अशा 3 महिलांवर फराजखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिपळनेर गावामध्ये स्पर्धा परीक्षेची फी भरण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 24 वर्षीय युवकाने फी साठी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून वडिलांना लाकडाने मारहाण केल्याने यात वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार युवकाच्या आईने पोलिसात दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।